नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. आम्ही आलेलो आहेत पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावामध्ये. काल परवाच एक मनीषा खांडगे नावाची एक महिला आहे. तिचा पती आहे. पती थोडा मंद आहे आणि ती महिला काबाड कष्ट करून तिने कांदा पीक हे तिने घेतलं होतं आणि ते कांदा पीक साचवायचं कुठं, दोन पैसे व्हावेत ही तिला अपेक्षा होती. तिच्याकडे तर काय कांदा चाळ नव्हती. एका व्यक्तीची कांदा चाळ रिकामी होती. ती 15,000 रुपये भाड्याने तिने घेतली आणि त्या ठिकाणी तब्बल 600 पिशवी कांदा हा साठवलेला होता. परंतु कांदा का खराब होतोय हे तिला संशय आला आणि वर जाऊन तिने पाहिलं असं त्या कांद्यामध्ये पूर्णपणे कुणीतरी समाजकंटकांनी विकृताने युरिया टाकल्याचं आढळलं आणि तिच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी आपल्याला बोलवलं होतं आणि ती बातमी अल्पावधीमध्ये जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिली आणि अत्यंत संताप या जुन्नर तालुक्यातून व्यक्त केला. मी जिथं आहे तिथं आहे. हे शेतकरी संघटनेचे नेते आहेत. प्रमोद खांडगे म्हणून हे त्यांच्या मातोश्री आहेत. तिकडे जे बसलेले आहेत ते त्यांचे वडील आहेत. आता इथं आलोय का कारण की प्रमोद खांडगे हे शेतकरी संघटनेचं काम पाहत आहे आणि त्यांची जी आहे भाऊजाई मनीषा, तिने थेट आणि तिच्या भावानी दत्ता वामन त्यांचं नाव आहे, त्यांनी थेट प्रमोद खांडगे यांच्यावर आरोप केलेला आहे की प्रमोद खांडगे हे जमिनीचं व्यवस्थित वाटप करून देत नाही. चांगली चांगली जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवलेली आहे आणि आम्ही आता कुठं जमीन थोडीशी करायला घेतली तर आमच्या कांदा पिकामध्ये यांनीच युरिया टाकलेला आहे, यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी मनीषा आणि तिचे जे भाऊ आहेत वामन म्हणून त्यांनी जुन्नर टाइम्सशी केली होती. तर माझ्यासोबत आता इथं प्रमोद खांडगे साहेब आहेत. खांडगे साहेब नमस्कार. नमस्कार. सगळी बाईट तुम्ही पाहिलेली, काय सांगायची गरज नाही. नक्की का तुम्ही असं केलं, त्या कांदा साळीमध्ये का टाकलं ते? मी टाकलं का? म्हणजे तुम्ही डायरेक्ट माझ्यावर कसं काय असं त्यांनी आरोप केलाय? नाही नाही, तुम्ही अहो ते मला पण हळहळ वाटली, कारण हा कांदा आहे ना माझ्या भावा बंधूंनीच तयार केलेला होता, उत्पादित केलेला होता आणि भाऊ आता एकदम नॉर्मल कंडिशनला आहे. पहिला आजारी होता, त्याला आम्ही 15 वर्ष त्याची ट्रीटमेंट केली आणि आता तो एकदम क्लिअर आहे. त्यानेच तो कांदा पिकवलेला आहे भावाने आणि त्याची पत्नी त्याला साथ देते. हे मला अभिमान आहे ना. परंतु साहेब तुम्ही असं म्हणू शकत नाही किंवा ते पण असं म्हणू शकत नाही कांद्यावर. उलट मलाच हळहळ वाटली, कारण आमचे त्यांचे लिटिगेशनचे प्रॉब्लेम आहेत वाटपा संदर्भातले. आता वाटपा संदर्भातले त्याच्या आधी आमच्या घरगुती प्रॉब्लेम होते आजोबांचे त्यांचे. ते वाटप अजून ते झाल्यानंतर आमचे यांनी वाटणी मागितली. आता वाटणी आमच्या वडिलांकडे मागितली. वडिलांकडे मागितली तर वडील द्यायला तयारही झालते. त्यांनी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टात दावा दाखल केल्यानंतर वडिलांनी लगेच दावा 2-3 वर्ष चालल्यानंतर वडीलच म्हटले, आम्ही म्हटलो, आई म्हटली की आपण तो दावा चालू ठेवण्यापेक्षा की आपण तात्काळ ते वाटप तडजोडीने करू. तो रवींद्र वामन होते, त्यांना आम्ही फोन केला. म्हटलं कोर्टाने जज साहेबांनी असं सांगितलंय बाबा तुमच्यात सेटलमेंट होत असेल तर वाटप करा, नाही तर आमची काही त्याच्यात हे नाही, चालू दे केस चालून द्या कवर आहे. पण उलट मी म्हटलं बाबा आपलं सुखा समाधानाने दोघंच भाव आहेत, सुखा समाधानाने आपलं वाटप होईल आणि त्या संदर्भात आपल्याला म्हणजे प्रत्येकाला शेती भेटल्यानंतर आपण हे करू. आता ते आमच्या घरगुती लिटिगेशन असल्यामुळं बऱ्याच जमिनी आमच्या ताब्यात नाहीत अजून सुद्धा. जमीन बलतेचे स्थिर आहे त्याच्यात, भाऊ सोडून बलतेच तुमची जमीन ताबा आहे. ताबा आहे, नाही त्या पडीकीत कोणीच करायचं नाही. कोणीच करत नाही. त्या अशा पद्धतीत जवळजवळ 5 एकर जमीन अशा पद्धतीत पडीकी आणि त्यापैकी 2.5 एकर जमीन बहिणीची, मोठ्या बहिणीला 1.5 एकर दिलेली आहे आणि तिचा 1 एकर हिस्सा दिलाय. पण ठीक आहे, आता मी तुम्हाला सोपं करून आपण प्रश्न उत्तर टाईप करू. तुमची जमीन समजा ती काय 5 एकर समजा भावकीच्या भांडणामध्ये ती पडीक पडलेली, ती सोडून तुमच्या वडिलांकडे किती जमीन आहे? आता 6.5 एकरापर्यंत असं, 6 ते 6.5 एकर. 6.5 एकर. त्यापैकी 3 एकर तर क्लिअर कट पप्पूला दिलेली. पप्पू माझा भाऊ मोठा प्रवीण केरभाऊ खांडगे. प्रवीण खांडगेला कोर्टाने सांगितल्यामुळे ना आम्ही लगेच त्याला 3 एकर त्याच्याकडे देऊन टाकली. त्याला करून खायला सांगितलं
आणि त्याचा ड्राफ्ट बनवला होता. सुरेश जीवानी साहेब होते आणि तेच रवींद्र वामन वगैरे होते त्यावेळेला. कधी दिली जमीन? तिच्या ताब्यात 2 वर्ष झाले दिली. आणि त्याच्यानंतर विषय काय झाला, वारस हक्क नोंद नव्हती कुटुंबाची. वारस हक्क नोंद नसल्यामुळं आईचं पिंटीचं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं म्हणजे मोठी बहीण आहे आणि माझ्या मोठी म्हणजे दोन्ही बहिणी मोठ्याच आहेत. तर त्या मोठ्या बहिणीचं म्हणजे सुरेखा सुनील मेंगडे, रोहिणी उर्फ रोहिणी, तिचं नाव सातबाऱ्यावर नव्हतं म्हणजे नाही आणि आईचं नाही नसल्यामुळं आणि ते कोर्टाला सगळ्यांची नावं असल्याशिवाय वाटप होऊ शकत नाही. त्याच्यामुळं मग ते त्या ठिकाणी हे झालं. पुढं म्हणजे त्याला 5-6 महिने गेले आणि त्यांच्याच वकिलांनी ती नावं म्हणजे त्यांनी टाकायची राहिली होती का यांनी सांगितली नाही. मग त्याच्यात 8 महिने निघून गेले आता ठीक आणि आहे. 8 महिने निघून 2च मिनिटं 8 महिने निघून गेल्यानंतर परत त्यांनी दावा चुकीचा लिहिला होता. म्हणजे त्याच्यात हे आपलं हा तुमचं म्हणणं जमिनींच्या असं आहे की जमिनीचा दावा आहे, वाटपाचा दावा कोणी दाखल केला होता? प्रवीण नाही ना, तुमच्या मोठ्या मनीष भावानी, हा, मनीषाने. ठीक आहे, मनीषाने. जमीन वाटून भेटावी. हं. त्याच्यामध्ये समजा प्रवीणनी नाही, मनीषाने दाखल केला होता. मग तेच झालं हं. एकूण एक. पण त्यामध्ये असं आहे की म्हणजे ज्या तुमच्या ज्या बहिणी आहेत हं. त्यांची नाव नव्हती का त्या वाटपाच्या दाव्यात? मोठ्या बहिणीने तिचा हिस्सा पहिलाच घेतला, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम झाले. हिस्सा साधना राजेंद्र ढवळे ही महाराष्ट्र राज्य महिला सरचिटणीस आहे शरद पवार गटाची. तिने तिचा हिस्सा तिने हिस्सा मागितल्यामुळं दादा म्हटले आता हिस्सा मागितलाय तर बुवा आपला तसा रोल एकटे त्याप्रमाणे तिला हिस्सा द्यावा लागेल माझ्याकडे. खर्च हिस्सा दिला. मग तिला तिचा नियमाप्रमाणे 41 गुंठे हिस्सा निघाला 14.25 एकर मधून. 37-38 गुंठे काहीतरी वकिलांनी सांगितलं होता. तुमच्या वडिलांची जमीन किती किती आहे? जमीन तुमच्या वडिलांची 14 एकर आहे. 14 एकर, बरोबर. हं. नंतर तुम्ही म्हणले 6.5 एकर. नक्की किती आहे ताब्यात? ताब्यात नाही, त्यांच्या नाव 14 एकर जमीन आहे आणि ताब्यात आमच्या 6.5 एकर जमीन आहे. त्या 6.5 पैकी मोठ्या बहिणीला 1 एकर दिलं हा. तुमचा हिस्सा. हा. ठीक आहे, राहिली 5.5 एकर. हं. बर, 5.5 एकर पैकी तुम्ही 3 एकर यांना दिली का? हा. मग आता तुम्हाला उलट कमी जमीन आली ना. मग कमी इथं काही आणि खाली काही म्हणजे ते अजून क्लिअर कटच नाही सगळं कार्यक्रम असा विषय. मग क्लिअर कट करा ना. क्लिअर कट मग हेच चालू आहे लिटिगेशनचा विषय सगळा कोर्ट. आता ते आजोबांच्या भावांचा विषय होता, सगळा विषय सगळा गुथडा आहे. नाही नाही, आता जी जमीन ताब्यात आहे का नाही तुमच्या, ते समजा तुमच्या आजोबांच्या भावांचा काय वाद असेल, समजा ती 5 एकर कोणीच करायची नाही हा, म्हणून बरोबर ठेवली आहे. असेल, बरोबर आहे. तो विषय सोडून जी जमीन आता तुमच्या ताब्यात आहे हा. त्याचं वाटप करायला काय हरकत आहे मग? आता मग ती दिली ना 3 एकर त्या प्रवीणला दिली ना. त्यांनी त्यांचा हिस्सा मागितला, हिस्सा कमी निघत होता. हिस्सा उलट मग जास्त म्हणजे आपल्याला साधक बाधक सगळ्यांनी विचार केला. मला तर रवींद्र बोलला का काय करायचं म्हटलं 3 एकर त्या प्रवीणला घेऊन टाका त्याचा हिस्सा. हिस्सा म्हणजे त्याचा हिस्सा कमी निघतोय तसा. तसं 1 एकर निघेल किंवा 1.25 एकर. हा. जर 2 बहिणी 2 भाऊ जर गेले तर मग ती 1.25 एकर जमीन निघती. हा. आई आता त्या वडिलांचं आत्यांचं जमलंच पण नाही. नाव होतं ना त्याच्यात. आमच्या आत्यांचं आणि यांचं नाव होतं पहिलं आणि त्याच्यात मग आमची नावं आली. आत्यांनी ज्या जमिनी वाढल्यात त्याच्यातलं हक्कसोड केलेली नाही. पहिली जी आजोबांकडे जमीन होती 5-6.5 एकर आजोबांच्या नाव तिच्यात हक्कसोड केलेली आहे असं विषय. आणि मग बाकीच्या जमिनींमध्ये आत्यांनी हक्कसोड वगैरे केले नाही. ते नाव काय सातबारावर दिसत नाही पण नाव ते 100% आहे असं विषय. नाव दिसत नाही मग त्यांनी कुठं अजून मागणी केली ना. मग ते समजा कोर्टात चालू आहे म्हटलं आपण नाही म्हणत, मी पण म्हणत नाही, आत्या पण म्हणत नाही. पण विषय काय होतो त्यांचं आता कायदेशीर बाबतीत त्यांचा हक्क सोड वगैरे. तुमचं लागलं का सातबारला नाव? ते ज्या जमिनी लिटिगेशनच्या जमिनी आहेत ना त्याच्यात मानावी. कसं काय लागलं नाव? ते यांनी मी ज्या खरेदी खत केलं होतं ना ते मी जे पैसे याचं दिलं होतं माझ्या नोकरीला होतो मी SK बेरिंगला आणि त्या जमीन जास्त असल्यामुळं वडिलांच्या नावावर जमीन जास्त असल्यामुळं 2016ला मोदी सरकार आलं आणि त्यांनी काय म्हणते त्याला सिलिंग ऍक्ट म्हटले लावणार आहे. आणि मग सिलिंगचा प्रॉब्लेम येऊ नये
किंवा मग आणि मग दत्ता जर वामन म्हणतोय ते तुम्ही बोलताय ते कम्प्लीट हा. करा. हा बोला, ती कशी काय आली तुमची? किती एकर तुमच्या नावावर झाली जमीन आता? ती माझ्या नाव 160 गुंठे आहे. 160 गुंठ 160 गुंठे म्हणजे 14 एकर म्हणलीच आहे. तुमच्या नावावर झाली ना? मग 14 एकर मध्ये आम्ही वाटपत्तीच धरली ना एकत्रच. तुमच्या नावाने 4 एकर झाली ना? हा, पण ती आम्ही वाटपत आहे ना साहेब, जरा समजून घ्या काही गोष्टी. मी ना ती वाटपत धरलेली जमीन आहे, एकत्र कुटुंबातली मी जमीन तेच धरली. सांगतोय, तुम्ही आता ते एकत्र करून ते डिस्पॅच करताय, परंतु 4 एकर तुमच्या नावावर केली असं त्यांचा आरोप आहे. हा, मग असं त्यानं ते पहिल्यापासून म्हणतात, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. कारण ज्या वेळेला ते काय प्रॉब्लेम येऊ नये सिलिंगचा वगैरे, सिलिंग मध्ये आमची पहिली 2 एकर जमीन गेली होती. मग किती जमीन असेल तर सिलिंग ऍक्ट लागतो? 8 एकरच्या पुढे असेल ना तर लागत होता. आता 10 एकर काहीतरी म्हणत होते, म्हणून माझ्या नाव 4.5 एकर काहीतरी केली, म्हणजे मी केली, त्यांनी करून दिली. त्यांनी केली का तुम्ही केली? त्या वडिलांनी करून दिली, त्यांना विचारा तुम्ही. आणि बंधूचं कर्ज या निमित्ताने मी जवळजवळ आमच्या एकत्र कुटुंबातलं कर्ज जवळजवळ त्यावेळेला सगळं कर्ज 20 लाख रुपये होत. मी ज्या वेळेला नोकरी सोडून आलो का, माझ्याकडे साठलेले पैसे मी 20 लाख रुपये ह्या याच्यात भरले आमच्या कुटुंबासाठी. मी त्याच्याबद्दल आता काहीच बोलत नाही. नोकरीचे पैसे तुम्ही कर्ज भरणार? हा, मग ते श्रीराम पतपिढीचं कर्ज होतं, श्रीराम पप्पूने काढलेलं. किती होतं ते श्रीराम पतपिढीचं? जवळजवळ 6 का 7 लाख रुपये होतं. ते आता आकडे काढावं. साली? 2006-7 साली असं. एवढं 6 लाखाचं कर्ज होतं त्या काळात? कशासाठी काढलं होते कर्ज? हे पाईपलाईन वगैरे करण्यासाठी. इथलं 7 लाख रुपये त्या काळात? वरच्या शेती पाईपलाईन वगैरे नेलती त्यांनी सगळं. अजून किती कर्ज होत? मी टोटल कर्ज आहे ना, आम्ही त्यावेळेला 18-19 लाख रुपये भरले होते. 19 लाख रुपये कर्ज झालं. मग आता 9 पर्यंत पाईपलाईन अजून 9 पर्यंत. मग याने तो जरा त्याची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी देणं घेणं बऱ्याच जणांचं केलं होतं, खत औषधवाल्यांचं, उसनवारी वगैरे असं केलं होतं. आता की आम्ही मला 2 साड्यांसंग ती काय करायची बायको राहत नाही. आणि मग ते वैयक्तिक चारित्र्यावर नका बोलू तुम्ही. राहत नव्हती. मग एवढी करून हे आता कर्ज झालं. मी या पोराला म्हणली, बाबा तुझी नोकरी जाऊ दे, हे कर्ज पेड आणि तू गावाला ये, म्हणून बोललो आम्ही गावाला. आणि तेव्हा जास्त त्रास झाला त्याचं. लग्न झाल्यापासून जास्त त्रास झाल्यामुळे मी माहिती बाबा आणि चांगलं राहावं असं. 25 वर्षे पोराला मी घातले साहेब, जाग्या बसून. आई वडिलांना म्हणा तुम्ही कामं करा. मी काय काय केले मला ते रडायचं नाही. आता मी केलं त्यांचीच आहे आणि मी काय कर्तबदारीची बाई आहे. आणि मला असा त्रास झाला नाही पाहिजे. सासून सुनानी येऊन सासू आईन्या करायचं हे सुद्धा झालं नाही पाहिजे. हे माझं मन आहे. तुम्ही या बसा, आलिका पलिका करा, 10 गुंठे वाढव घ्या, हे माझ्या आत्म्याचं आहे. भांडण करू नका. हा, भांडणं करू नका. हा आमचा मालक फार इतका साधा होता. मी त्यांच्या संग दिवस काढलं. मला 2 सुना आहेत. मला बाकीची गरज नाही आहे. मी सांगते मला गरज नाही. तुम्ही चांगलं राहा. माझ्या भावंडात माझा हिंदू करू नका, हे माझं म्हणणं. मी साऱ्या ह्याच्यात असले तरी हे करते, पण असं करू नका. तुम्ही भावाने यायचं आणि त्रास द्यायचा, सुनानी यायचं, मारायचं. मला मारलं, माझ्या घरातलं मंगळसूत्र ओढून तोडून यायला काय 4 महिने होतं, काय का होईन. पण असं करू नका ना. एवढी धुंदा आहे. मला म्हणतो शेतातून निघा. हा तिचा सुनेचा भाऊ मला शेतातून काढतोय. तुझी नाही जमीन कोणी का मावली साहेब सांगा ना तुम्ही. माझ्या भावासारखा मनात काहीतरी असं आहे ना. हां, मग एवढा अन्याय करायची मला दीर भानची माझी मला मर नाही का. मी एकटी होते. हां, आजपर्यंत सासरा माझा पाटील. पाटीलकीची जमीन कोणत्या काही याची नाही आहे. ही जमीन जी भांडून आली त्यांनी सांगितली, सांगू द्या ही भांडण्यात आली. माझ्या सासू सासऱ्याकडून जमीन ही या लोकांनी मला कधी त्रास दिला. मग नाही आले बा सुनाचं भाऊ सांगा मला. हां, मग मी काही भांडण करीत नाही सुनसंग. सुन आहे माझी. मला लोक सगळी म्हणते तुझा लोक तुझी सुन. जमीनचा वाद चालू आहे तिथं नाही येत भाऊ. नाही, आणि आयत्या जमिनीमध्ये गेले. आयती जमिनी आयता पेरता फन दिला. आयती 2 वर्ष 2-3 कसं काय म्हणते. आणि आज माझ्या लेखा आणि तो लेख माझा ते आहे. माझ्या लेखा तुम्ही करीन का हे पर करीन का भाऊ सक्का. किती वैरी असू द्या, या अर्थ घ्यायचं कामच नाही आमच्या. हो हा, आणि त्याच्यावर सुद्धा नाही द्यायचं. माझ्या उगी म्हणा काय करायचं कर मला बाबा.
मी इतकी कर्तबदारीची बाई इथं करून आले मी. हा, भाऊ माझा मुंबईला येत, माझा भाऊ ठीक आहे, आलं लक्षात सगळा विषय. आला ना. प्रमुख भाऊ, दुसरा विषय झाला का 4.5 एकर जमीन तुम्ही 2016 ला केली असेल काय? 2016ला नाही, 2010ला, 10 11ला. मग तेव्हा तर मोदी नव्हते आले ना. मोदी जमीन नाव, माझी जमीन म्हणजे किती, तुम्ही म्हणले ना सिलिंग ऍक्ट लागला म्हणून. त्याच्या आधी सरकार, मोदी सरकार होतं ना. 2010च्या आधी का हा, मोदी होती का प्रधानमंत्री? 14ला मग त्यावेळेला ऍक्ट आलता काहीतरी, त्यावेळेला मग बरं ठीक आहे, असू दे, काय आपल्याला काय त्यात फलत घुसायचं नाही, तुमचा वैयक्तिक विषय. नाही नाही, बरं, वैयक्तिक आता नाही, विषय फक्त काय आहे, जमीन ऐका यांच्या, मला काय त्या जमिनीचा विषय नव्हता काही, फक्त जमीन यांच्या नावावरची एकत्र केली. आता हे जर वामन कंपनी म्हणतात, मग वामन कंपनीचं एकत्र कुटुंब आहे ना, मग दत्तानी का त्याच्या नाव मी जमीन करून घेतली दत्ता वामननी. तो मग आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जुन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून, नेता म्हणून काम बघतोय. आणि त्याच्यावर आम्हाला दंडकशाही. आता मी कुठं हे नाही बुवा, शेतकरी संघटनेत फक्त प्रति सदस्य म्हणून काम बघतोय. मी कुठल्याही प्रकारचं हे नाही करत. आम्ही आई वडील साधे आहेत आमचे. मी अहो ते एवढे दंडकशाही करतात. मी जिथं राहतो का रूम मध्ये, त्या तिथं खाली येऊन असे जमवून आमच्या शेजारी राहणाऱ्या, मी नंबर त्याचा नाही घेत ना, शेजारी राहणाऱ्या लोकांना फोन करतोय, तो हाय का घरी. मग एवढी दंडकशाही इथं येऊन अशी फार. आता ठीक आहे, तर मग समजा ठीक आहे, आता 4.5 ऐका ना, 4.5 एकर जमीन तुम्ही नाव करून ठेवली, परंतु ती जमीन सुद्धा तुम्ही वाटपामध्ये दिली, बरोबर. दुसरा एक विषय आला का बहिणीला काहीतरी 2 एकर काही जमीन विकली होती काय? 165 गुंठे विकली. 65 गुंठे, 165 गुंठे, 1.5 एकर. ती का विकली? कोणत्या बहिणी? कर्जामुळे विकली ना. मोठ्या बहिणीला आहे ना, ती जी सरचिटणीस आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाची, तिला ती 65 गुंठे जमीन कर्जासाठी आम्ही दिली. आता आम्हाला द्यायची होती, फक्त कमी द्यायची होती, पण ती म्हटली नाही ना, ते 65 गुंठे त्या गटात राहिले तेवढं देऊन टाका. मग ते 5-6 लाख रुपये शिल्लक राहिले ते. मग आता आम्ही भांडवलासाठी आहेत आमच्याकडे. मग हिस्सा पण घेतला, जमीन पण विकत घेतली. हिस्सा किती घेतला? 1 एकर ना. हा, 1 एकर. आता काय नाव आहे ते त्यांचं म्हणले? साधना राजेंद्र डवळे ना. त्या डवळे ताईंनी 1 एकर हिस्सा घेतला, प्लस तुमची 1.5 एकर जमीन पण विकत घेतली. 65 गुंठे. अहो लोकांना द्यायची, चला बाय माझी आहे, मी माझ्या संग मला जातो तुमचं. ती कशासाठी दिली? कर्ज हे भरण्यासाठी. एकत्रितलं कर्ज आहे ना, त्यांनी सांगितलं सगळ्यांनी. ते मीटिंग मध्ये ठरलं होतं आमचं. आपण ठेवू आणि कर्ज मिटून टाका. बरं, मी काय म्हणते साहेब, मग आता अजून किती जमीन शिल्लक आहे? आता हे ते समजा सगळे जाऊन आहे ना 11.5 एकर जमीन शिल्लक. 11.5. आणि त्याच्यापैकी 4 ते 4.5 एकर जमीन लिटिगेशन आहेत अशा, म्हणजे ते करत नाही, आम्ही कसत नाही, पडीकीत असं विषय. तर नाव तुमचंच असेल ना? नाव आपले. त्याचं बी निम्म वाटप करा ना. मग अजून एक बहीण आहे ना हा, मग ते माझं काय म्हणणं नाही, मला जेवढं येईल ना, तुम्ही म्हणता ना त्याला भारी जमीन आहे खाली, निरक्षरच आहे का नाही? सरस निरसमानाने वाटप व्हायला पाहिजे का नाही? मी म्हणत नाही भाव अन्याय करावं, माझी कुठली ऐकून इच्छा तरी नाही, घ्या ना सर. पण कमीत कमी व्यवस्थित तरी बाबा, मला पण एक मुलगा आहे, त्याला पण एक मुलगा मग आता आहे. मावळणीचं बी नाव लावणार का तुम्ही जमिनीला? अहो तिचं नाव आता ते वाटपत सगळी नाव कॅन्सल होणार आहेत, आणि फक्त पिंटीचं आता ते मोठी बहिणीने हिस्सा घेतलाय म्हणून. माझी तिच्या लहान आहे, तिला आपण कसं काय म्हणू शकतोय ना, तिने सही नाही केली तर वाटप व्हायचं नाही. आता हिचा हक्क सोड झालाय म्हणून हिचं काही अडचण नाही. म्हणजे एका बहिणीला हिस्सा द्यावा लागेल. हा, एका बहिणीला ते आई वडील आहेत, आई वडिलांचं ते म्हटले तर माझं काय म्हणणं नाही, आमच्या दोघातही करू. त्यांनी ते म्हटले ना, आता मग त्यांना बिगर शेती करता येत नाही. पण आई वडिलांना ठेवायची नाही हे सांगा मला. तुम्ही सांगा आई वडिलांना ठेवायची की नाही? आई तुमचा अंतर्गत विषय ना. हा अंतर्गत, पण मग मी बोलते ते म्हणतात आई वडिलांना कायला पाहिजे, हा शब्द आहे त्यांचा, वामन लोकांचा. त्यांना असं वाटतं का आई वडिलांसोबत प्रमोद गोड बोलतो ना, तर आई वडिलांच्या नावाखाली जमीन घेईल असं त्यांचं म्हणणं आहे. हा, त्यांचं म्हणणं ते बरोबर आहे, मी बोलते ना, पण मी माझी मालकी नाही ना.
मी कोणाला देईन? मी देवाला दान करीन. मी आता बाबू ये झालेली आहे. मी तुमच्या सामने दाडाधड बोलणारी बाई आहे. हा, मी अंगठी बहादूर आहे. मी काय शिकली नाही. मी आज एवढं- तुम्ही पण वाटपामध्ये सहभागी असले पाहिजे. मग तेच ना म्हणते. मग तुम्ही जर अशी म्हणायला लागले मग, आणि मी मग पुढं काही करीन. माझ्या मनाची मालकीन मी, माझा नवरान मी. आज मी कोणी सांभाळतो कोण नाही. तुमच्या वाट्याला जमीन जी येईल ती कोणाला देऊ शकता. आम्ही मालक आहे. आम्ही कोणाला म्हणणार नाही. आता हे जे प्रकार घडलेले आहे ते कांदा चाळीमध्ये हे टाकलेलं आहे युरिया, काय सांगा त्याला? युरिया टाकला ना ते पण मला फार हृदयाला भिडलं. मला सुद्धा या गोष्टी आहेत ना, मी तर चौधरी साहेबांना सुद्धा सांगणार आहे, कसून चौकशी करा. कारण आमच्या या वाटपामध्ये ना अनेक लोक आहेत ना, यांच्यात कसे वाद लागतील भावांमध्ये. हा, किंवा आमचं कसं उत्कृष्ट निर्माण होईल. मी त्यांना पाणी तोडून देतोय, सगळं करतोय. मी पाणी कमी कधी काय लागलं तर आम्ही शेजारचं पाणी घेतो. पण पप्पूचं पहिलं त्याला आता पण तो माझ्याकडे येऊन गेलाय मगाशी. हा, म्हणजे त्याच्या आमचं म्हणजे भाऊजाईचं पण समजा आता ह्या धान्याच्या विषयापासून जरा थोडस हे झालं. तेव्हा धान्याचं सुद्धा आहे ना, हे असे ड्रिप तोडलेले आहेत. तुमच्या धान्याचे ड्रिप नळे तोडले? हा, ते रामनवमीच्या काळामध्ये. कोणी गेला उद्योग? आता त्यावेळेला ना आम्ही याच्यावर कंप्लेंट वगैरे केली ती. पण त्यावेळेला ते काय म्हटले, दत्ता काय म्हटला का मी नाही, ते तुमच्या भावाने केला, असं भावाला उठून दिलं असं विषय. भाऊ पण काय नंतर म्हटला माझा काय त्याचे संदर्भ नाही. आणि तो विषय आम्ही यांनी सांगितलं, शेलार साहेब म्हटले की या समजून उमजून तो विषय तिथंच क्लोज केला होता. मग या अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्या धान्याचं काहीच झालं नाही, धान्याला पण सारे नव्हते वगैरे काही नव्हतं ना, मग धान्या स्प्रिंकलर होता. मग त्याला पाणी आम्हाला नीट भरता आलं नाही, त्याला औषध मारता आलं नाही, त्याला गोल आणि टार्गा सुपर मारता आलं नाही. त्याच्यामुळे 2 एकर धान्याचे आहे ना, समजा 20,000 धान्य निघला असता. आज 2,500 रुपये 2,000 रुपयापासून धान्य चालू होता. 2 ते 2,500 रुपये. आज 4 लाख रुपये धान्याचे झाले असते. 20-25 हजार रुपयाचं ड्रीप पाईप, सगळ्याच नुकसान एवढं मोठं झालं. तर आता ही जी 3 एकर दिलेली आहे त्यांना जमीन, व्यतिरिक्त त्यांचं काय मागणी अजून? त्यांचं काय मागणं नाही. ते म्हणतात नाव करा आम्हाला, पण ती काय आहे ना, नाव करायचं. हा, मग ते सुखी होती ना, आम्ही सुखी व्हा. आम्ही कधी मग तुम्ही अहो त्यांना तेच आता मोठ्या बहिणीनेच थोडस हे केलं मध्ये. आम्हाला म्हटले 28 एप्रिलला येते मोठ्या बहिणी? हा, मोठी बहीण म्हटली मी 28 एप्रिलला येते. हा, ढवळे. ती म्हटली 28 एप्रिलला येते. 28 एप्रिलला नंतर मला फोन आला, म्हटली पोराची परीक्षा आहे, ते नेटची परीक्षा देतोय आणि त्याच्यामुळे ना नेटची परीक्षा देतोय म्हटले, त्याच्यामुळे मग थोडासा मग टाइम होईल. आता यांना मी सांगितलं होतं 28 तारीख, ते परत म्हटले 28 तारखेला सांगितलं तुम्ही, तो दत्ता तिकडे जाऊन बसला, सगळा विषय झाला. आणि नंतर ती पुढं तिने हे केलं. आणि मग नंतर मी म्हटलं, आम्ही दोघांनी फोन मध्ये बोललो. माझा दुसरा मेवना आहे, माझा सक्का मेवना समीर हेंगे, त्याला म्हटलं जा बरं वकिलाकडे. मी वकिलाला फोन केला, म्हटलं ती तर तिथं हक्क सोड झाला, तिची गरज आहे का? तर वकील म्हटले तिचं नाव डिलीट मारून टाकू आपण, हक्क सोड झाले म्हटलं काय अडचण आहे. मग त्यावेळेला विषय झाला. मग ते म्हटले ती नसली तरी चालेल, आपण आपलं वाटप करून घेऊ, पण तिने काय येऊ नये. तिला आपण जर कमी तिला जे हवं होतं, तिला 1 एकर तिचा हिस्सा वाढला नाही, मी दिलाय, आईने दिलाय. आणि तिला कमी किमतीत घरची माणूस म्हणून कमी किमतीत तिला जमीन पण दिली. मी सांगते त्या साहेबांना. नाही बोला. नाही थांबा. कमी किमतीत तिला जमीन पण दिली, सगळ्या गोष्टी झाल्यात. मग तिने व्यवस्थित करून दिलं पाहिजे का नाही भावांचं, किंवा यायला पाहिजे ना बाबा, तुला काय, तुझं काय म्हणणं आहे बाबा, तुझं काय म्हणणं आहे बाबा, विषय सेटल काय करायला पाहिजे ना. तू मग राष्ट्रवादीत काम करते, इकडं शरद पवार, आता काय, आता असाच विषय होतो ना. हा करतोय उबाटा गटामध्ये काम, उद्धव साहेब ठाकरेंच्या गटामध्ये दत्ता. मग असे तुम्हाला शिवसेनेत असे शिवसेना आहे मला माहिती आहे आक्रमक, पण ती सर्वसामान्य लोकांच्या मागे. आमच्या आई वडिलांना आमच्या अन्याय होतो का? माझ्या बहिणीला हिस्सा दिलाय, कमी जमीन ऐकली तरी ती येत नाही. ती असे थोडासा हक्क सोड व्यवस्थित का नाही केलंय ना हक्क सोड. मग कायला बोलावतो? पण तिच्या आम्हाला वकिलांनी नंतर सांगितलं ना बाबा, नाही तर मग त्याच्यात पुढे वेळ जाईल परत.
मग ते नाही तर एखादं नाहीच म्हटलं तर काय करायचं, त्याच्यापासून आठवून बसायचं का? द्या ना सोडून विषय मग त्यांचा. हा त्यांचा. पण परत मी वारंवार सांगतो, आमचे माझे बंधू नाही नाही, आता संपला विषय ढवळींचा. हा वारंवार सांगतो. त्यांनी हक्क सोडपत्र करून दिलेले आहे. हा बरोबर, त्यांचा विषय संपला. आता कोण राहिले? या बघा आता पिंकी बाकी. हे ना, हे कॅमेरा समोर दाखवतो का आम्ही कधी वाटप विलंब व्हावं म्हणून हे नाही करीत. वडिलांच्या सहीने उलट वाटप झालं पाहिजे ना तुमचं. असं म्हणणं होतं. मग आम्हाला कर्ज फेडायला आता सोयीस्कर झालं काय असतं. मग आता काय विषय? विषय काहीच नाही ना. आता उगाच कोणाकोणाची वाटप होईल सांगा शेवटला. तुमची आई, तुमचे वडील, तुम्ही स्वतः, बारकी बहीण. अजून तुमची बारकी बहीण आणि प्रवीण. हा प्रवीण ही आता राहिली जमीन किती? 11 11 का 11.5 काय म्हणजे? 11 सव्वा 11 करेन. ते टेली करा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये 5 वाटण्या होणार. हम्म. म्हणजे प्रत्येकाला नाही, 2-2 नाही. एकर होईल आता असं विषय म्हणजे काय होतो, तुम्ही परत कन्फ्युज नाही तर ते परत म्हणजे आपलं शब्दमय शब्द हा. शब्द म्हणजे शब्द. आपण बंधूला सांगितलंय का 3 एकर त्याला जमीन, 3 एकर मला जमीन, बाकीची राहीन ती आणि तिघांमध्ये जमीन. आणि बहिणीला. आणि त्याला जर घराबिराला जागा लागत असेल त्यांनी तिकडं कमी गट चेंज करावा. नाही तर इकडे घे. इकडे घे, इथं जमीन चांगली आहे, इथं घर बांध एकाच ठिकाणी राहा. कारण तो म्हणतो 1 गुंठा आणि 2 गुंठ्यात. आताच एवढे प्रॉब्लेम चालू आहे, तो माझ्याकडे आला, मी तिच्याकडे गेलो. हे बरोबर आहे का? भांडणं होणार तो ना? त्याचं सुखी तुम्ही तुमची. हा भांडणं होणार ना 1-2 गुंठ्यात. ते 2 आणि 1 गुंठ्यात यायला काय अडचण नाही. पण कशाला विनाकारण हा शेजारी येणार, तोंडाला तोंड हा राहा. मग ते सेपरेट गट झाले ना. तर सेपरेट करा. माझं तर म्हणणं आहे बाबा, तुला जर हे करायचं असेल ना 5-10 गुंठे इकडे तिकडे जास्त आणि घे तिकडे एक बोलली. आणि ते ठरलेलं आहे त्याप्रमाणे करू. वाणी साहेब होते, वाणी साहेबांनी ड्राफ्ट व्यवस्थित बनवलेला आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही. त्याप्रमाणे समीर होता, समीर हिंगे. बरं आता कधी करणार हे? एक पूर्ण दिवस कधी येईल? कोर्ट चालू झालं, नाही कोर्टात तर म्हटले तुमचं सेटलमेंट तर होते, तर कशाला कोर्टात जाता परत? मग कोर्टातूनच वाटप करायचं ना. अहो, इथं तुम्ही करू शकता ना स्टॅम्प पेपर. अहो नाही स्टॅम्प पेपर होत. मग कधीच झालं असतं रजिस्टरला, आज हे झालं असतं. पण ते कोर्टातून आपल्याला आहे ना, ते कोर्टात दावा आहे ना, तो निकाली नाही निघणार तसा. अहो कोर्टाचं काय म्हणणं आहे, तुम्ही केस काढून बी घेऊ आणि मग शकता. त्यांना तिकडे फी भरायची आणि इकडे फी द्यायची का? अरे, मी काय म्हणतोय साहेब, तुम्ही एका ठिकाणी इकडे तरी करणार तिकडे तरी मग करा. तिकडेच करायचं ना. आता जर एवढे दिवस थांबले 2 वर्षे आणि 8-10 दिवसांनी ते फी कोण भरायचं? आम्ही नाही भरणार फी. किती फी? फी 2-1 लाख रुपये जाईल त्याला इकडे रजिस्टरला. कोणत्या रजिस्टरला? मला माहित नाही. आता फी समजा 2 कमी. लाख कोण म्हणलं तुम्हाला वाटपाला एवढं फी? अहो नंतर कोर्टाचे आदेश निघले, विषय राहणार नाही. आम्हाला लिगली करायची. आमचं तेच चाललं होतं. अहो तहसीलदार बी वाटप करतात. मग तहसीलदाराला अजून टाइम जाणार साहेब. कसं आहे? अहो त्याच्यात आहे ना ठीक आहे, करावं लागेल. वेळ जाऊ शकतो. तर या पद्धतीने आपण इथं आलेलो आहे. जरा मी थोडेसे तिखट 2 मिनिटं प्रश्न हे बघा, आम्ही कधी वाटपाला नाही म्हणत नव्हतो. 2/12/2024 ला वडिलांनी त्यांना पत्र दिलं होतं. कारण कोर्टात जे चालू होतं ना त्यावेळेला हे रजिस्टर परत काय म्हणतात त्याची पोच येते, ते रजिस्टर पोच आहे आणि त्याचं हे वाटप लवकर तात्काळ करून घ्या म्हणून ते 2012ला आम्ही 2024ला सांगितलं होतं. तुमचं म्हणणं आहे का तुम्ही वाटप करा? हा म्हणून आम्ही, आणि ते म्हणतात आम्ही प्रत्येक वेळेला आमचं उलट मग करून घ्या ना कुठेतरी. कोर्टात करा नाही त्याच्यात जाऊ ना. कोर्टात एवढा त्रास सांगा. आम्हाला आता झाला नसता. आणि मी समाजाला पण विनंती करतो का हा समाजकंटकांनी कोणी जे आमची ड्रीपचं नुकसान केलं असेल, आमच्या धन्याचं, आमच्या घरचं, घरात मतभेद नाहीत. माझ्या भावात आणि आमच्या आईवडिलांमध्ये म्हणजे भाऊ किंवा आमचे इतर समाज त्यांच्या आडून जर कोणी काही करत असेल तर त्याला आम्ही निश्चितपणे कायद्याच्या मार्गाने जाऊ. आणि भविष्यामध्ये मी 50 लाखाचा आबरू नुकसानीचं सुद्धा, जे माझे आबरू नुकसान घालवतात किंवा आईवडिलांची घालवतात, माझ्या भावाची सुद्धा आबरू नुकसान घालवली, प्रवीण किरभाऊ खांडगे, प्रमोद किरभाऊ खांडगे किंवा आमच्या कुटुंबाची, तरी मी 50 लाखाचा दावा दाखल करणार 100% त्यांच्यावर. आता मी सरांबरोबर सुद्धा चर्चा केलेली आहे, उतेडे सरांबरोबर. त्याच्यामुळं माझी विनंती आहे की कोणीही आम्हाला आमच्या घरात वितुष्ट निर्माण व्हावं किंवा आमचा सुखी संसार आहे ह्या वितुष्टामुळंच काय आम्ही समाजात काम करतो, मग आम्ही चूक नाही करत. दत्ता पण उभटा गटाचं काम करतोय जुन्नर तालुक्यात, दत्ता वामन
किंवा बहीण पण काम करते, या मी पण काम. निमित्तानं हे असं झालेलं आहे की अनेक दिवस होतात की आपल्या जुन्नर आंबेगाव वगैरे खेड तालुका हा सगळं शेतीप्रधान तालुका आहे आणि काही कारण असताना केवळ लवकर जमिनीचं वाटप नाही, त्यामुळे वितुष्ट येणं, भावाभावामध्ये भांडणं होणं, बांधावरून भांडणं होणं, कुणीच जमीन करायची नाही, पडीक ठेवायची. समजा एखाद्या समजा कांदा पीक आलं तर त्याच्यावर तणनाशक फवार, युरिया टाक किंवा काही ना काही आग लाव, धान्याचं. भेट लाव. नाही नाही, मी सगळं सांगतो, तुमचं बी सांगतो. समजा दाना यांचा दाना कोणी काय नासधूस केली होती, तर अशा पद्धतीचं हे जे आहे ही सिस्टम व्यवस्थित असली पाहिजे आणि त्वरित त्याच्यामध्ये वाटप जर झालं तर एकमेकांचं सगळं सुखासमाधानाने चालेल. समजा यांची 3 एकर जमीन असेल ती एका साईडला असेल, दुसऱ्याची काय असेल तर विहीर असेल तर तो सामायिक होईल, तर लवकरात लवकर ते दावा त्यांनी पूर्ण करावा अशी आमची विनंती. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते सगळं प्रकार घडलेलं आहे, तो कुणीतरी आमच्यामध्ये भावामध्ये भांडणं व्हावा, एकमेकांवर संशय यावा म्हणून कोणते तरी त्यांनी त्या याच्यामध्ये कांद्यामध्ये युरिया टाकलेला आहे. तर पोलिसांनी त्याची तातडीने चौकशी करावी, कठोरात कठोर कारवाई करावी असं प्रमोद खांडगे यांनी सांगितलेलं आहे. पाहत राहा जुन्नर टाइम्स, पिंपळगाव तर्फे नारायणगाव.